काका असं काय बघताय माझ्याकडे तुम्ही? मध्ये काहीतरी अचीव करायचं, ती बाईक आपल्याकडे पाहिजे. आय लव्ह कराड. कराडकर त्या यमराजची म्हस असते ना, म्हस, त्याच्यावरती बसल्यासारखं वाटतं, रेड्यावरती. तांबडा पांढरा रस्सा ते खाल्ल्या बिगर आपण परत येऊच कसं शकतो. हॅलो, दिस इज ब्लॉगर राज. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मित्रांनो, नील आणि टायटलवरून तुम्हाला तर कळालंच असेल की आपण कुठे चाललो आहे. येस, आपण कोल्हापूरला चाललेलो आहे. बरं, कोल्हापूरबद्दल वेगळं काही तुम्हाला सांगायची गरज नाही आहे, कारण की कोल्हापूर हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असं शहर आहे आणि प्राचीन काळापासून दक्षिण काशी आहे. कोल्हापूरला जाऊन आपण सर्व काही एक्सप्लोअर करणार आहे, म्हणजे महालक्ष्मीचं मंदिर, शाहू पॅलेस आणि कोल्हापुरी चप्पल, तांबडा पांढरा रस्सा आणि त्यातली तिखट भाषा आणि तिखट लोकं असं मानलं जातं, म्हणजे असं ओळखलं जातं. मी ॲक्च्युली पहिल्यांदा चाललो कोल्हापूरला, मी कधी गेलो नव्हतो कोल्हापूरला. सो बघूया आता कसं इन्व्हायरमेंट आणि कशी लोक आहेत, काय माहोल आहे तिकडचा, हे तुम्हाला दाखवतो. फायनली जाऊन 8:02 झालेले आहेत आणि 8 वाजता आपण निघतोय. राईडची सुरुवात थोडीशी लेट होती मित्रांनो, बिकॉज ऑफ लास्ट नाईट मी थोडासा आपला अष्टविनायकचा 3रा व्हिडिओ एडिटिंग करत होतो, सो त्यामुळे झोपायला लेट झालं. कडच्या बाबा गणपती बाप्पा मोरया, मंगळवती मोरया, कडच्या बाबा गणपती बाप्पा मोरया, मंगळवती मोरया. सकाळी राईड करण्याची एक वेगळीच मजा आहे. पण समोर बघा ना काय माहोल झालेला आहे, म्हणजे पूर्ण धुके दिसते, पूर्ण रोड क्लिअर आहे, धुकं दिसतंय. डाव्या बाजूने मस्त असा सूर्याचा प्रकाश पडतोय, किरणे पडतात, कवळी किरणं पडलेली आहेत रोडवरती. एक नंबर सीन वाटतंय. गुड मॉर्निंग सगळ्यांना. ॲक्च्युली ना सकाळी काय बोलू ना हेच काय कळत नाही मोठं ब्लॉगमध्ये. आपण 1 तासापूर्वी झोपेच्या गुंगीमध्ये असतो, म्हणजे झोपून उठल्यानंतर आंघोळ फ्रेश होऊन त्याच्यानंतर म्हणजे लगेच कॅमेरा फेस करायचं म्हटलं ना काही सुचतच नाही. म्हणजे सकाळची सुरुवात असं एकदम ब्लँकने होते, म्हणजे काही डोक्यामध्ये येत नाही. पण खेड शिवापूरला पोहोचलेलो आहे अर्धा तासामध्ये. पोलीस मामा वगैरे आहे तिथं, आपल्याला नाही पकडणार. आपण पूर्ण तयारीमध्ये आहे ना, त्यामुळे आपला काही विषयच नाही त्या पोलीस मामांचा. एखादा असतं पोलीस मामा ज्याला क्युरिओसिटी राहते की नक्की हाय काय, नक्की काय कुठं चाललाय काय, त्यामुळं थांबवतात. नाही तर असे त्रास देणार नाही. आपण पूर्ण रायडिंग गिअरअपमध्ये असू, परत रायडिंग जॅकेट असू, रायडिंग हेल्मेट असू, रायडिंगच्या अटायरमध्ये बेसिकली असू आपण पूर्ण, तेव्हा कोणी असं जास्त करून अडवत नाही. अडवतात त्या लोकांनाच फक्त, आपल्याच कम्युनिटीमधल्या लोकांना, म्हणजे जे स्पोर्ट्स रायडर आहेत त्यांचा सायलेन्सरचा फायरिंगचा आवाज चेंज आहे, त्यांना काही डाऊटफुल वाटलंच किंवा लांबूनच कोणी उगाच एकदम असं ओव्हर फायरिंग करत असेल तर त्यामुळंच थांबवतात, नाही तर थांबवत नाही. ते लोक पण हुशार असतात बरं का. हे बघा, KTM वरती रायडर गेलेला. आज सॅटर्डे ॲक्च्युली, तर आपल्याला भरपूर असे रायडर बघायला मिळणार आहेत, वेगवेगळ्या बाईक्स, वेगवेगळ्या मशीन बघायला मिळणार आहे. कारण की सॅटर्डे संडेला नेहमीच बाईक रायडर्स बाहेर निघतात, कुठल्या ना कुठल्या ट्रिपला निघतात किंवा कुठे ना कुठे एक्सप्लोअर करण्यासाठी बाहेर निघतात. जसं आपण निघालोय, आज सॅटर्डे, आपण निघालोय कोल्हापूरला. माझा तुम्हाला ॲक्च्युली प्लॅन सांगतो कोल्हापूरमधला डे 1चा, कारण की आपण 2 दिवस कोल्हापूरमध्ये स्पेंड करणार आहे, आज आणि उद्या, सॅटर्डे आणि संडे. सो डे 1मध्ये आजच्या इटनरीमध्ये माझ्या काय हे तुम्हाला सांगतो मी. आता पुण्यावरून आपण कोल्हापूरमध्ये जाणार आहे, त्याच्यानंतर मग आपण स्टेसाठी रूम घेणार, रूमवरती हे सगळं आपलं सामान डंप करणार, फ्रेशनअप वगैरे होऊन आपण कोल्हापूरच्या कुलस्वामीलाच, म्हणजेच आपल्या महालक्ष्मीच्या मंदिराला भेट देणार आहे. कोल्हापूरमध्ये गेलो आणि मिसळ खाल्ली नाही असं होणारच नाही, तर मिसळवरती आपण ताव मारणार आहे. त्याच्यानंतर मग रंकाळा म्हणून एक लेक आहे, सो तिकडे जाऊन सनसेट एन्जॉय करणार आहे. आजचा दिवस छोटासा असा काहीतरी एक्सप्लोअर करणार का. सो बेसिकली हा आजचा पहिल्या दिवसाचा प्लॅन आहे. दुसऱ्या दिवशीचा असा प्लॅन, सकाळी उठायचं आणि कोल्हापूरमध्ये एक स्पेशल ठिकाण आहे नाश्ता करण्यासाठी, ते म्हणजे खांडोळी. तर खांडोळीमध्ये ब्रेकफास्ट करायचा, त्याच्यानंतर आपण छत्रपती शाहू पॅलेसला व्हिजिट करायचं, ते एक्सप्लोअर करायचं, ज्योतिबा मंदिराला व्हिजिट करायची. सगळं देवदर्शन झाल्यानंतर आपण कोल्हापूरची जी स्पेशालिटी आहे म्हणजेच फूड, तांबडा पांढरा रस्सा, ते खाल्ल्या बिगर आपण परत येऊच कसं शकतो, तर त्याच्यावरती ताव मारायचा आहे. त्याच्यानंतर मस्तपैकी ताणून झोपायचं आणि दुसऱ्या दिवशी आपली रिटर्न जर्नी चालू करायची. असा थोडक्यात छोटासा प्लॅन आहे 2 दिवसाचा. बघूया आता कसं होते. पुढच्या येणाऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेलच. हे बघा, माझ्या पुढे बघताय तुम्ही सगळे रायडर आहेत, कुठल्या ना कुठल्या तरी राईडसाठी चाललेलं असेल. 1 2 3 4 5, म्हणजे 5 रायडर आहे आणि त्याच्या मागे पिलियन आहे. चला, हॅपी जर्नी मित्रांनो. ग्रुप राईड करायला काय मजा येत असेल ना मित्रांनो. ग्रुप राईड करायला बेसिकली मला आवडत नाही,
पण एक्सपिरियन्स मला जरूर करायचा आहे, एक्सपिरियन्स घ्यायचा आहे. आणि ग्रुप राईड करायची ॲक्च्युली वेगळीच मजा आहे. सगळे मित्र असणार ग्रुप राईडमध्ये, आपल्या आवडत्या बाईक घेऊन आणि आवडत्या ठिकाणी आपण राईड करू, आवडत्या व्यक्तींबरोबर राईड करू. इथे वडापाव खावे मागे, चला इथे लावूया. गर्दी तर खूप भरपूर जास्त दिसते. तर मित्रांनो, प्लॅनमध्ये आपला चेंज आलेला आहे. विदिन 2 मिनिट्स, म्हणजे बाईकवरून आपण उतरलो पण नाही. प्लॅनमध्ये थोडासा चेंजेस आहे, कारण की इथे कचऱ्यासारखी यार गर्दी आहे रे. आणि जिथे गर्दी आहे तिथं आपल्याला बिलकुल जास्त आवडत नाही. म्हणजे गर्दीमध्ये आपल्याला थांबायचं नाही, कारण की आपला थोडासा तोरा वेगळाच असतो ना. आपण मोठं ब्लॉगर आहे, म्हणजे आपला अटायर, आपल्या सगळ्या गोष्टी, त्याच्यामुळे ना लोकांमध्ये थांबायची इच्छा होत नाही. कारण की लोक ना विचित्र प्रकारे नोटीस करतात, विचित्र प्रकारे बघतात, आणि मग ती गोष्ट एक आपल्याला कुठेतरी आतमध्ये खटकते की यार असं का. आपण पण तुमच्यातलाच आहे, फक्त हा पोशाख चढवलेला आहे, बाकी तुमच्यासारखंच आहे मी. पण ठीक आहे, असो. या सगळ्या गोष्टी आपण एज्युकेटेड करणार आहे, आणि आपलं हे कर्तव्य आहे. लोकांना एज्युकेट केलं तर त्यांना जाऊन त्या गोष्टी कळतील. रायडिंग्समध्ये किंवा रायडिंग गिअरची काही व्हॅल्यू आहे, त्या गोष्टी किती इम्पॉर्टंट आहे हे आपण सांगणं गरजेचं आहे. तेच आपण आता सध्या करतोय. रायडिंग गिअर खूप मस्त आहेत, खूप इम्पॉर्टंट आहे रायडिंग करताना, कारण की या सगळ्या गोष्टी तुमचा जीव वाचवू शकतं, तुमची बॉडी वाचवू शकते. मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं, खूप इम्पॉर्टंट म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे. कुठेही जाता तुम्ही 5-10 किलोमीटरचं जरी राईड करायचं म्हटलं किंवा बाईक चालवायची म्हटले, ॲटलिस्ट निदान हेल्मेट तरी तुम्ही वापरा. मी म्हणत नाही की 5-5, 10-10 किलोमीटर तुम्ही रायडिंग सूट, रायडिंग बूट, रायडिंग गिअर घालून जावा. ॲटलिस्ट हेल्मेट तरी तुम्ही घालू शकता. हेल्मेट पण तेवढं 1000% तुमची बॉडी किंवा तुमचं डोकं सेव्ह करण्याचं काम करेल, आणि तेच सगळ्यात महत्त्वाचं आहे. ते म्हणतात ना, सर सलामत तो पगडी 50. मित्रांनो, आपण खंडाळ्याला पोहोचलेलो आहे. खंडाळा म्हणजे लोणावळ्यातला खंडाळा नाही, पारगाव खंडाळा. सो हे बघा, खंबाटकी घाट चालू झाला नाही की या मोठ्या मोठ्या गाड्यांचं मध्ये लुडबुड चालू झाली. आणि ते पण काय करणार, म्हणजे त्यांना पण आपल्या रिदममध्ये चालावं लागतं, कारण की सारखी ते लोक लेन चेंज करू शकत नाही. ते लोक आपल्या रिदममध्ये चालले तर बाकीचे व्यवस्थित चालतील. खंबाटकी घाटमध्ये हे 2-3 जे कॉर्नरिंग आहे ना, ते मागे एक गेला, हा एक, आणि ह्याच्या पुढचा एक, आणि त्याच्या पुढचा एक, हे 3-4 जे कॉर्नरिंग सलग येतात ना, तिथून थोडंसं व्यवस्थित गाडी चालवावी लागते. बाकी काय नाही. ह्या मोमेंटमला जर मोठ्या गाड्या भेटल्या तुम्हाला मध्ये, तुम्ही डायरेक्ट जागेवरती उभा होता, म्हणजे तुम्ही काहीच करू शकत नाही. तर गाड्यांना तर तुम्ही क्रॉस करून काहीच करू शकत नाही, कारण की गाड्यांनी पूर्ण रोड ब्लॉक केलेला असतो. अशा केसमध्ये तुम्ही काय करणार ना, तुम्ही लेफ्टला टाकू शकता, नाही तुम्ही राईटला टाकू शकता, काहीच नाही करू शकत. म्हणजे जोपर्यंत त्यांचा मोमेंटम पण तुम्ही तोडू शकत नाही. तू हॉर्न वाजून काहीच होणार नाही मित्रा, कोणाला ना कोणाला तरी मागे पुढे करावं लागणार, आणि मग आपण अशी बाईक काढावं लागणार, तेव्हा जाऊन सोयीस्कर होतो. चला मित्रांनो, फ्यूल ब्रेक तर झालंच पाहिजे, कारण की फ्यूल नाही टाकलं, आपल्या पोटामध्ये आपण थोडंसं लेट टाकूया, पण ॲटलिस्ट आपल्या गुल्लकच्या पोटामध्ये आपण टाकू. फुल करा ना, साधं 1067 10 लिटर टाकी फुल. साताऱ्याच्या पलीकडे 2 किलोमीटर पुढे थांबलोय नाश्ता करण्यासाठी. सकाळी आपण घरातून निघताना काहीच खाल्लं नव्हतं. किती खोटं बोलतो, दूध पिलं फक्त दूध पिलं होतं. येस, मला आठवतं. हिने काही खाल्लं नव्हतं. नेहमीप्रमाणे आपण ॲटलिस्ट चहा तरी पिऊन बाहेर निघतो, बट यावेळेस तिने काहीच खाल्लं नव्हतं. मी फक्त दुधाचा घोट घेतला होता, म्हणजे 1 ग्लास दूध पिलं होतं. घोटतंय हो, कोणत्या जंगल घोड होता. 1 ग्लास पिला होता, बट तरी पण भूक लागले, त्यासाठी ब्रेकफास्टसाठी थांबलेलो आहे. इथून आता कोल्हापूर 120 किलोमीटर आहे, आणि नेक्स्ट स्टॉप डायरेक्ट आपण कोल्हापूरमध्ये जाऊनच घेणार आहे. आता वडापाव मागवलेत गरम गरम खाण्यासाठी. मी दाखवत होतो मला, हे बघा. ऑलरेडी खायला आहे, हिने ऑलरेडी खायला सुरुवात केलेली आहे. सो मी पण खातो, आणि डायरेक्ट आपण आता बाईकवरती भेटूया. आत्तापर्यंतची राईड सो फार सो गुड, चांगली होती. बाय द वे मित्रांनो, आपल्या चॅनलवरती अष्टविनायक राईडचा दुसरा व्हिडिओ अपलोड झालेला आहे. सो प्लीज एकदा चॅनलला चेकआउट करा, आणि आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडले तर एकदा लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की सबस्क्राईबची खूप गरज आहे. चॅनल आपला नवीन आहे, सो नव्याने आपण एक सुरुवात केलेली आहे. त्यामुळे रिक्वेस्ट करतो की चॅनलला सबस्क्राईब करा आणि भरभरून प्रेम द्या. थँक्यू.
काका असं काय बघताय माझ्याकडे तुम्ही? उखाणे, नवरा नवरीसाठी 600 उखाणे, फक्त 30 रुपयामध्ये पुस्तक. तर मस्तपैकी आपण आता वडापावचा रेटून नाश्ता केलेला आहे. आपली जर्नी परत कंटिन्यू करतोय आपण टुवर्ड्स कोल्हापूर. कोल्हापूर इकडून 120 किलोमीटर दाखवते मला सध्या तरी, म्हणजे आपल्याला 2 तास कमीत कमी पोहोचण्यासाठी लागेल. आरामशीर जाणार आहे एकदम चिलमध्ये. या लेनमध्ये लालपरी आहे आणि या लेनमध्ये पण लालपरी आहे. म्हणजे लालपरीने ड्रायव्हरचं काहीतरी कॉन्व्हर्सेशन चालू असणार आहे, म्हणून एवढं रमत गमत चाललेलं आहे. ते बघा आता आत दाखवला बाईनी. थांब आता मला जाऊ दे. एकाच गाववाले दिसतात आहे. ती पण बस मिरजची होती, ही पण बस मिरजची आहे. मागच्या 3-4 किलोमीटर पासून बघतो मित्रांनो, लेफ्ट साईडला पूर्ण काम चालू आहे. म्हणजे मुंबई बेंगलोरचा हायवे, साताऱ्यानंतर त्याचं काम चालू आहे. त्यामुळे 2च लेन ऑपरेशनल आहे सध्या तरी. हे कसलं छोटूसं ट्रॅक्टर आहे, छोटूसं ट्रॅक्टर मस्त असं डुलू चाललाय रोडवरून. असं नाही की छोटा ट्रॅक्टर म्हणून त्याच्यात पॉवर नाही आहे, त्याच्यामध्ये पण तेवढंच पोटेन्शियल आहे जेवढ्या मोठ्या ट्रॅक्टरमध्ये असतं. एक्झाम्पल म्हणून तुम्हाला हे सांगतो, हत्तीचं पिल्लू असू किंवा हत्ती असू, ताकद तीच असणार. हे गोप्रोचं एक नाटक झालंय राव, नेहमी हँग व्हायला लागलाय. त्याला काय फेफरं भरलंय काय माहिती. जेव्हा मला काहीतरी बोलायचं असतं मोजकं इम्पॉर्टंट, त्यावेळेस ह्याला काही ना काही होतं राहतं. ठीक आहे, असो, इलेक्ट्रॉनिक मशीन आहे म्हटल्यानंतर होणार. पण यार गोप्रोवाल्यांनो, तुम्ही बघत असाल तर नक्की याच्यासाठी काहीतरी करा यार. आणि मला माहिती आहे की तुमच्याकडून काय होणार नाही. गोप्रो 7, 8, 9 हे हँग होतातच. तुम्ही आतापर्यंत या सगळ्या गोष्टीवरती काही ना काही तोडगा काढला पाहिजे होता. व्हेरी डिसअपॉइंटेड. अरे खूप बेकार दाबलं त्याने, माहितीये काय. एक तर डायव्हर्जन होतं तिथे, तर डायव्हर्जनामुळे गाडी स्लो केली पाहिजे, तर त्याने एकदम स्पीडमध्ये कॉर्नरिंग करतोय तो. एवढी मोठी गाडी असून त्याची त्या टर्नमध्ये पण बसत नव्हती. जेव्हापासून आपण मित्रांनो सातारा सोडलाय ना, तेव्हापासून डायव्हर्जनवरती डायव्हर्जन येतात. 3-3, 4-4 किलोमीटरच्या अंतरामध्ये डायव्हर्जन. आता बघा, हा इथे डायव्हर्जन आहे. हे मेन रोडचं काम चाललेलं आहे. काय माहिती काय करतात हे लोक. एकदाच रस्ता बनवा, जवळजवळ 15 वर्ष त्याला काय झालं नाही पाहिजे असा रस्ता बनवा ना. चालू काम करतात एकदम. मगाचपासून जवळजवळ 20 ते 25 किलोमीटर झालं असाच रोड आहे. मध्ये मध्ये ट्रॅफिक लागतंय, मध्ये मध्ये डायव्हर्जन आहे, मध्ये कुठं JCBची खोदाई चालू आहे, कुठे ब्रिज बांधायचं काम चालू आहे, कुठे असे पिलर उभे केलेत. त्यामुळं काहीच कळून येत नाही. एकतर माझी 60ची पण स्पीड मेंटेन राहत नाही आहे. मी असा विचार केलेला की साताऱ्यानंतर एकदम सुसाटमध्ये आपण कोल्हापूर 120 कवर करू, म्हणजे 1.5 तासामध्ये कवर करू. बनलं सगळं माझं कॅल्क्युलेशन. मित्रांनो चला, कराडमध्ये पोचलेलो आहे. आय लव्ह कराड. कराडकर नाही, आय लव्ह पुणे, पण आता कराडमध्ये आलो ना, तर आय लव्ह कराड, आय लव्ह महाराष्ट्र, आय लव्ह कोल्हापूर, आय लव्ह इंडिया. कराडमध्ये आता चहा प्यायची इच्छा झाली मला. इथे बघा आम्ही कुठे थांबलोय. हे बघा, झाडाखालचा चहा, झाडाखालचा अमृतुल्य आणि झाडाखालचा वडापाव. युनिक नाव आहे, युनिक. चला, झाडाखालचा चहा तर आपण पिला, पण झाडाखालचा चहा आपल्याला एवढा काय भावला नाही. हे बघा, पुन्हा एकदा छोटूसं ट्रॅक्टर. मूर्ती लहान पण कीर्ती महान असलेलं. ट्रॅफिकने आपल्याला लय वैताग दिलेला आहे, कारण की डायव्हर्जन आणि हे रोड खराब आहे ना. आणि गाडी काय वाटते राव, जवळजवळ असं वाटतं त्या यमराजची म्हस असते ना, म्हस, त्याच्यावरती बसल्यासारखं वाटतं, रेड्यावरती. आणि यमराज जणू काय बसलाय असं वाटतंय. काय विचार करून निघालो होतं राईड करण्यासाठी, आणि काय राईड करतोय मी. छे, ओ हो, एक नंबर. आपल्या कम्युनिटीचा माणूस भेटलेला आहे. BMW 1250. कोल्हापूर गोवा, ऑल द बेस्ट. हा, अच्छा. हे रोड एवढा खराब आहे साताऱ्यापासून.
आता ते नाही सांगता येणार. कराड गेलं मागे कोल्हापूर पर्यंत. एक नंबर वाटला यार. काय वाटतोय तो बाईक वरती, म्हणजे जवळजवळ 50+ आहे हा माणूस. हॅट्स ऑफ भावा, हॅट्स ऑफ मामा भावा, काय बोलू, पण हॅट्स ऑफ. MS14 पिंपरी गाववालाच भेटला, पण तो गोव्याला चाललाय आणि आपण चाललोय कोल्हापूरला. त्याने मला विचारलं की रोड कधीपर्यंत खराब आहे, वैताग आला या रोडने. सेम फिलिंग त्याची पण आहे. त्याची ती बीस्ट मशीन आहे यार, 1250 आहे, की तिला रोड कसा पाहिजे पळवायला. आणि अशा रोडवरती तो पण वैतागलाय. तर तो मला विचारतोय की रोड कधी कुठपर्यंत खराब आहे. पण मी त्याला बोललो की कोल्हापूरपर्यंत तरी नक्की खराब असेलच, मे बी, सांगता येत नाही. खतरनाक मशीन दिसते बघा ना मित्रांनो, जबरदस्त. बट एक गोष्ट आहे मित्रांनो, व्यक्तीला बघून आणि त्या मशीनला बघून, त्या बाईकला बघून माझी भूक आहे ना, माझी एक्सपेक्टेशन एकदम आभाळाला भिडलेली आहे. कारण एक्सप्रेस 200 नंतर आपली एक्सपेक्टेशन ही होते की 390 घ्यायची KTM. बट त्या बाईकला बघून असं वाटलं की यार नाही, आपण अजून मेहनत करायची या गोष्टीसाठी, मध्ये काहीतरी अचीव करायचं. ती बाईक आपल्याकडे पाहिजे. आणि आपली आता ती ड्रीम बाईक झाल्यासारखं झालेलं आहे आता असं मला वाटत आहे की दिवसा ढवळ्या माझ्या स्वप्नांमध्ये आता ती बाईक राहिली आहे. कारण की माझ्या नजरेसमोरून ती बाईक जातच नाही, अशी मशीन आहे पॉवरफुल ती. आय डोंट नो, ती माझी बाईक नाही आहे, बट तरी पण असं आपल्यापण असं फील झालं. माइंडमध्ये एक तर गोष्ट फिट झाली माझ्या की लाईफमध्ये एक दिवस ना एक दिवस तरी आपल्याकडे ती बाईक असणार. त्या दृष्टिकोनाने आपण मेहनत करायला चालू करणार, अजून मेहनत करणार, जोपर्यंत आपले काही स्वप्न पूर्ण होणार नाही तोपर्यंत. बट नक्कीच त्या बाईकसाठी आपण नक्कीच ती बाईक जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत आपण मेहनत करत राहणार. आणि त्या बाईकला घेण्यासाठी आपण स्वप्न बघणार. आय नो की तुम्ही रायडिंग 200 cc वरती करा किंवा 1250 वरती करा, राईड करणं कसं महत्त्वाचं आहे, राईड करणं महत्त्वाचं आहे किंवा ते एक्सपिरियन्स करणं महत्त्वाचं आहे. बट एक गोष्ट तर आहे की मशीनवरती जर बसतो ना माणूस, मशीनवरती पण डिपेंडन्सी आहे की मशीन कशी किंवा तुमचा रायडिंग एक्सपिरियन्स कसा होतो. 200 cc वरती तुम्ही बाकीच्या गोष्टी एक्सपिरियन्स करू शकता, तेच 1200 cc वरती तुम्ही एक्सपिरियन्स करू शकता. आजूबाजूच्या गोष्टींप्रमाणे मी बोलतोय. 1250 अगर जर तुम्ही चालवली, तिथे 200 मध्ये तुम्हाला मजाच येणार नाही ना ती चालवायची. कारण की ही CCचा फरक आहे, त्या पॉवरचा फरक आहे. बाकीचा एक ओव्हरऑल एक्सपिरियन्स तुमचा सेमच असेल. तुम्ही प्लॅटिनावरती फिरा, 200 cc वरती फिरा किंवा 1250 वरती फिरा, बट जी मशीनचा फील आहे ना तो वेगळा असेल डेफिनेटली. तो टेन्शन नको घेऊ गुल्लक, तुझ्यावरचा जीव काय आपला कमी होणार नाही. ही पण मशीन आपली काय वाईट नाही आहे. ज्या लोकांकडे कमी 150 cc 100 cc बाईक असतात त्या लोकांची कमीत कमी एक्सपेक्टेशन असेल की कमीत कमी आपण एक्सपल्स घेऊ किंवा KTM घेऊ, ड्यूक 200 घेऊ, 250 घेऊ किंवा बजाज डॉमिनर 400 घेऊ, हिमालयन घेऊ. त्यांचं एक्सपेक्टेशन हे असेल. आता आपल्याकडे ही आहे एक्सप्रेस 200, तर आपलं एक्सपेक्टेशन जास्त आहे. म्हणजे 1000 cc ची बाईक किंवा 750 cc ची बाईक, BMWच्या 1250, फ्रम टायगर 1250, हे आपलं एक्सपेक्टेशन झालं आता. कोल्हापूरच्या अलीकडं 10 किलोमीटर थांबलेलो आहे, पण रोडनी हालत खराब केली. साताऱ्यानंतरचा रोड जो असा होता ना, मधला 50-60 किलोमीटर एवढा रोड खराब आहे. रोडचं काम चालू आहे, हायवेचं काम चालू आहे. 2 लेन आहे, जिथं 4 लेनचं रोड आहे तिथं 2च लेन वर्किंग आहे. बमचे लागलेतले त्या रोडमुळे पण. आणि आत्तापर्यंत ॲक्च्युली पोचून गेलो पाहिजे होतं कोल्हापूरमध्ये, पण त्या रोडमुळे आपल्याला थोडंसं लेट झालं आणि बमचे लागले. आता कोल्हापूरला जायचं म्हटल्यानंतर कोल्हापूरची भाषा नको बोलायला का आपल्याला? चालतंय की आपण आता कोल्हापूरमध्ये चाललोय, तिकडची भाषा तुला शिकली पाहिजे. चालतंय की काय शिव्या? तेरी चुनरिया
घे पाहिजे का माझी चिडरी कसं आहे 10 किलोमीटर राहिले फक्त आता कोल्हापूर. कसं आहे काय लगा बोल ना, चालतंय की. चालतंय की. हा निघूया आता इकडून. कोल्हापूर फक्त 10 किलोमीटर आहे. गेल्यानंतर भेटू आपण, डायरेक्ट चेक इन करू हॉटेलमध्ये. ए मामा ते बघ, इंडिकेटर नाही काय नाही असं कुठं करून चालतं होय. जाऊ दे चला. 10 किलोमीटर आपल्या आता कोल्हापूरला पोहोचण्यापासून राहिलेले आहेत. 15 मिनटामध्ये 15 ते 20 मिनटामध्ये आपण कोल्हापूरमध्ये असू. आपला जो लोअर पार्ट आहे त्याला मुंग्या आल्या होत्या. मुंग्यांनी घर केलं तर वारूळ केलं होतं, सुजवून ठेवलं होतं आणि मेन म्हणजे बधीर झालं होतं. त्यामुळं काहीच जाणवत नव्हतं कमरेच्या खाली. त्यामुळं म्हटलं थोडासा ब्रेक घेतलाच पाहिजे. जसं जसं डेस्टिनेशन जवळ येईल तसं तसं जरा बरं वाटतं, जरा जीवात जीव आल्यासारखं वाटतंय. की एका डेस्टिनेशनवरतून निघायचं आणि दुसऱ्या डेस्टिनेशनला पोहोचायचं, तो मधला जो प्रवास आहे, मधली जी जर्नी आहे ती काहीतरी वेगळीच असते. आणि आज जसं तुम्ही एक्सपिरियन्स केला, मी एक्सपिरियन्स केला, मी जो एक्सपिरियन्स केला ते तुमच्यापर्यंत पोहोचवला. आय होप तुम्हाला काही गोष्टी रिलेट झाल्या असतील, काही गोष्टी आवडल्या असतील, काही गोष्टी नाही आवडल्या असेल. जर आवडलं असेल तर आपल्या व्हिडिओला एकदा लाईक करा, नसेल आवडलं तर नका करू. कमेंट करून सांगा की मला नाही आवडलं, सिम्पल. पण दोघांपैकी काही ना काहीतरी करा. आणि हां, आवडला तर सबस्क्राईब करा, नाही आवडला तरी सबस्क्राईब करा, काय प्रॉब्लेम नाही, फ्री आहे. चला, कोल्हापूरची वेश चालू झाली. हे बघा वरती तुम्हाला बोर्ड बघायला मिळेल, कोल्हापूर महानगरपालिका शाहू नगरीत सहर्ष स्वागत. धन्यवाद धन्यवाद, मंडळ आपले आभारी आहे.